तर जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीचा निरोप घेऊन काटेवाडी गावात येत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे द्वितीय सुपुत्र जय पवार यांनी रथाचं सारथ्य केलं। वडील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची आठवण आल्याशिवाय राहत नाही असं ते यावेळी म्हणाले आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी। तर आज जय पवार या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले। अजित पवार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे द्वितीय चिरंजीव सध्या राजकारणातही सक्रिय झालेले असले तरी या वारीच्या या सोहळ्यामध्ये अजितदादांप्रमाणेच तेही सहभागी झाले आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी। सोहळ्यामध्ये जे आहे ते रथाचं सारथ्य जे आहे ते जय पवार करत आहेत। आपल्याबरोबर जय पवार आहेत। कशा पद्धतीने स्वागत केलं जात आहे काठीवाडीमध्ये? आज हा पालखीचं सारथ्य करत आहात, काय भावना आहे? आज वहिनी इथं पुढे काठेवाडीला पोहोचलेत। काल मी स्वतःच इथं शारदा पांगणला आरती केली। प्रतिसाद तर लोकांचा खूप चांगला दिसतोय। सगळ्यांची भावना, दादांच्या आठवणी सगळे तिथं मला सांगतायत आणि मी परमेश्वराला प्रार्थना केली की दादा जिथं पण असतील त्यांना तिथं शांतता मिळायला पाहिजे आणि या पालखीला सगळ्याच वारकऱ्यांचे जे काय पण भावना असेल, प्रार्थना असेल ते स्वीकारायला पाहिजे। नक्कीच तर हे होते जय पवार, त्यांनी दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही अशा पद्धतीचे जे आहे ते सारथ्य आहे ते पांडुरंगाला घातलेलं आहे। जी 24 तास काठेवाडी बारामती।